मुंबईत नाही ते जनसुरक्षा विधेयकाविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनात सीपीआयचे प्रकाश रेड्डी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे साईनाथ दुर्गे, काँग्रेसचे धनंजय शिंदे हे उपस्थित आहेत। याबद्दलची अधिक अपडेट जाणून घेऊया निलेश बुधावले यांच्याकडे। निलेश, आंदोलनाला परवानगी नाहीये तरी देखील आंदोलन करण्यावर मविया ठाम आहे आणि आंदोलन सुरू झाले आता। निलेश, अश्विन, आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दादर शिवाजी पार्क परिसरामधली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। होळी या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयकाची करण्यात आलेली आहे आणि आंदोलकांच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध नोंदवला जातो। काय सांगणे? जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीमध्ये दोन पक्ष असतात, एक सत्ताधारी असतो, एक विरोधी असतो। विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेले, याचा निषेध करण्यासाठी आज सर्व पक्ष या ठिकाणी जमून त्याचा निषेध करतोय। आपण पाहतोय या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकालाच या ठिकाणी आंदोलन आपल्याला पाहायला मिळत होतं। काय म्हणणं आहे? काय आंदोलन? हे बघा, या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी पण संधी या सरकारच्या माध्यमातून मिळत नाहीये। जनसुरक्षा कायदा हा लोकांच्या हितामध्ये आहे का, हा पहिला तर याच्यावरती सत्ताधारी पक्षांनी, भाजपने उत्तर द्यायला पाहिजे। आज सामान्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सत्ताधारी भाजप पक्ष करत आहे। उद्या भविष्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर या सरकारला जबाब विचारू शकणार नाही। अशा प्रकारचे चुकीचे कायदे आणण्याचं काम, दबाव त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम जे आहे हे सत्ताधारी भाजप पक्ष करत आहे। आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी उभे आहोत। लोकांना व्यक्त होण्याची पण जर संधी या सरकारमध्ये मिळत असेल तर या दडपशाहीला आम्ही कधीच या ठिकाणी सहन करणार नाही। आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करण्याचं काम या ठिकाणी करत आहे, पण कुठेतरी आम्हाला हे सत्ताधारी पक्ष दडपशाहीचे निर्माण करताय, याचा आम्ही निषेध करतो।